घर बंद असल्याचा फायदा घेऊन कपाटातून लाखो रुपयांचे दागिने पळवणाऱ्या टोळीचा नागपूरच्या कळमना पोलिसांनी अवघ्या 24 तासात पर्दाफाश केलाय। मिनी मातानगर येथील रहिवासी लोकनाथ छोटेलाल यादव यांचे कुटुंब गावी गेले असताना 1 जुलै 2026 रोजी अज्ञात चोरांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून कपाटातील दागिने चोरले होते। या घरफोडी प्रकरणी गुन्हा दाखल होताच पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने परिसरातील 10 ते 15 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले। विश्वासू खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपी गौरव सचिन पालीवाल आणि एका विधी संघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतलंय। त्यांच्याकडून चोरी गेलेला 30 ग्रॅमचा सोन्याचा हार, सोन्याची लगड आणि चांदीचा कमरपट्टा यांसह एकूण 6,11,000 रुपयांचा संपूर्ण मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय। दिनांक 2 तारखेला लोकनाथ छोटेलाल यादव राहणार मिनीमाता नगर यांनी पोलीस स्टेशनला रिपोर्ट दिली की ते दिनांक 1 रोजी सकाळी 10:30 वाजता घरून बाहेर गेले होते आणि सायंकाळी जेव्हा घरी परत आले तर त्यांच्या घरी वरून टेरेसवरून कोणीतरी घुसून चोरी केलेली आहे। त्यावरून पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झालेला होता। त्यांच्या घरून जवळपास 57 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि 1320 ग्रॅम चांदीचे दागिने असा मुद्देमाल चोरीस गेलेला होता। संपूर्ण गुन्हा नोंद झाल्यानंतर आमचे डीबी पथक त्या गुन्ह्याच्या उलगडा होण्यासाठी त्याच्या मागे लागलेले होते। त्यांनी त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय साक्षीदारांकडून माहिती घेऊन आरोपी गौरव सचिन पालीवाल व 19 वर्ष याला ताब्यात घेतले आणि त्याला विचारपूस दरम्यान त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली। कबुली दिल्यानंतर त्याच्याकडून आम्ही जवळपास पूर्ण या गुन्ह्यात चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल 57 ग्रॅम सोन्याचे दागिने तसेच 1320 ग्रॅम चांदीचे दागिने असा संपूर्ण मुद्देमाल त्याच्याकडून जप्त करण्यात आलेला आहे। अधिक तपास सुरू आहे। सदरची कारवाई हे आमचे डीबी पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक श्री रामलोट साहेब यांच्यासोबत पोलीस हवालदार रविकुमार शाहू, प्रदीप पवार, मंगेश लोही, संतोष पांडे, अनिल जाधव आणि प्रफुल्ल गव्हाकर यांनी सदरची कामगिरी केलेली आहे।